शेतकरी दादा, मी तुम्हाला विचारतोय की बुवा शासनाकडून तुमची अपेक्षा जी आहे की मालाला योग्य भाव पाहिजे, मग तुमच्या पद्धतीने मालाला योग्य भाव कसा पाहिजे, किंवा शासन जे देतं त्याच्यात तुम्हाला परवडत नाही कसं नाही? म्हणजे तुम्ही शेतकरी लोक कधी बी ओरडत राहतात, सांगत राहतात की बुवा मालाला भाव नाही, आम्हाला शेती परवडत नाही, किंवा उत्पन्नाचा खर्च वाढलाय, मालाला तेवढा भाव भेटत नाही. हे तुमच्या समस्या ऐकू ऐकू आहे ना फारच आमचं कानाबदली झाली हो. कारण तुम्हाला शासन कर्जमाफी देत आहे, पावसाचं भरपाई देत आहे, म्हणजे गारपीट झाली तरी तुम्हाला पैसा, कर्जमाफी, ह्या सगळ्या गोष्टी देऊन बी तुम्ही शेतकरी लोक ओरडत राहतात. आम्हाला तर कमाल वाटते की बुवा काय, त्यासाठी तुम्हाला विचारायसाठी आलोय की नेमकं तुमची समस्या काय आहे, आज ती आम्हाला सांगा. मग ती आम्ही बी त्याच्यावर विचार करू शकतो का खरंच शेतकऱ्याला अडचण काय आहे आणि शेतकरी का ओरडतो एवढा. नाही, तुम्ही जे बोलले ना साहेब, ते आम्हाला मान्य आहे का शासन आम्हाला मदत करतं, गारपीट देतं, अतिवृष्टी झाल्यानंतर बी मदत करतं, किंवा कर्जमाफी पण देतंय, हे आम्ही मान्य करतो ना. पण आम्ही त्यांना ते मागतच नाही ना. आम्ही जे मागतो ना की बाबा आमच्या मालाला योग्य भाव द्या, योग्य भाव तर आम्हाला मिळत नाही, हाय का नाही? आता तुम्हाला योग्य भावाचं जर सांगायचं झालं तर अनेक गोष्टी आहे की शेतकऱ्याला त्याच्यामध्ये खर्च करावा लागतो. त्याच्यात मोटर आली, पाईपलाईन आले, तुमचे बाकीच्या गोष्टी आहे, त्याच्यात ट्रॅक्टर आलं, सनगा आली, त्याच्यात वखरं फाटे, म्हणजे अशा भरपूर काही गोष्टी आहे का त्याला ते शेतकरी खर्च करत राहतो. म्हणजे एक झाला का एक शेतकऱ्याला खर्च करावा लागतोय. तुमची खुरपणी आहे, खत आहे. आता तुम्ही सांगा साहेब, तुम्ही जे विचारताना शेतकरी का ओरडतो, तर खताच्या किमती भरमसाठ एकीकडे वाढल्या, औषधं वाढली, पण शेतकऱ्याच्या मालाचे 10 वर्षातून एकदा भाव वाढलेला परत रिवास येतो. आणि मग तुम्ही आम्हाला विचारता की शेतकरी का ओरडतो. मग तुम्ही सांगा, खताची एखादी गोणीची किंमत जर वाढलेली, कधी कमी झालेली पाहिली तुम्ही, ती दरवर्षी वाढत जाते ना. तसं आमच्या मालाचा जर भाव 10,000 रुपये जर झाला एक साल, तर तो परत आता 6.5 वर येतो, कधी 5 वर येतो. मग हे कमी होतं. म्हणजे याच्यामुळे शेतकरी ओरडतो की बुवा तुम्ही एकीकडे जसं वाढीचा भाव, तसं आमचा बी मालाचा आज 10,000 रुपये झाला तर पुढच्या वेळेस आम्हाला वाटतं 12,000 गेला पाहिजे. मग आमचं काय चुकतंय? फक्त आम्ही शासनाला हे मदत द्या, कर्जमाफी मागायची गरज नाही, आम्हाला फक्त योग्य भाव द्या, एवढंच आमचं शासनाला म्हणणं आहे. आमच्या मालाला जसं एकीकडे हे खर्च वाढला तर आमचा बी मालाचा भाव वाढला पाहिजे, तरच शेतकरी कुठंतरी शेतकरीचं जी आर्थिक परिस्थिती ही सुधरेल. हेच आमचं म्हणणं आहे. बाकी काय आहे, आम्हाला काही लागत नाही. आणि आम्ही शेती आणि कष्ट करायला मजबूत आहे, आमच्या मनाकडे दम आहे. त्यासाठी आम्हाला ह्याच गोष्टी लागत आहे की आमच्या मालाला योग्य भाव द्या, नाही तर स्वामीनाथन